अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज त्यांचा 7वा अर्थसंकल्प सादर केलाय। लोकसभेमधील विजयानंतर मोदी सरकारचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प होता। मोदी सरकारकडून 9 क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। कोणत्या क्षेत्रासाठी काय घोषणा करण्यात आल्यात पाहूयात सविस्तर। कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता। उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी संशोधनात बदल करणे आवश्यक असल्याचं सीतारामन म्हणाल्या। कृषी आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय। शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात येते। नैसर्गिक शेती व्हावी यासाठी अर्थसंकल्पात भर दिल्याचं सीतारामन यांनी सांगितलंय। तसेच पीएम गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षासाठी वाढवली गेली आहे। त्याचा फायदा 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। रोजगार आणि कौशल्य। रोजगार वाढवण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात येणार आहे। रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, एमएसएमई आणि मध्यम वर्गावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। 5 वर्षांच्या कालावधीत 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। पुढच्या 5 वर्षात 1 कोटी तरुणांना टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार आहे। सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय। ग्रामीण भागाच्या विकासासाठी 2 लाख कोटींचा निधी दिला जाणार आहे। आदिवासी समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या सुधारणेसाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरू केले जाईल। ही योजना आदिवासी बहुल गावांसाठी असेल। या अंतर्गत 63,000 गावांना कव्हर केले जाणार आहे। यामुळे 5 कोटी आदिवासींना लाभ मिळेल। उत्पादन आणि सेवा। राज्यांना 15 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे। याचा फायदा राज्यांना होणार आहे। मोबाईल आणि मोबाईल ॲक्सेसरीज स्वस्त होणार आहेत। 200 युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे। शहरी विकास। 100 शहरांमध्ये स्ट्रीट मार्केट सुरू केलं जाणार आहे। याचा फायदा नागरिकांना होणार आहे। शहरातील 1 कोटी गरिबांसाठी आवास योजना राबवली जाणार असून 1000 शहरात स्वच्छ पाणी योजना आणली जाणार आहे। बिहारच्या राजगीर आणि नालंदामध्ये एक व्यापक विकास योजना आणली जाणार आहे। ओडिशाला पर्यटनाच्या दृष्टीने प्राधान्य देखील दिलं जाणार आहे। नैसर्गिक सुंदरता, मंदिर, शिल्पकला, वन्यजीव अभयारण्य आणि सागरी किनारे यासाठी ओडिशा पर्यटकांना आकर्षित करेल। ऊर्जा संवर्धन। पंतप्रधान सूर्यघर योजना राबवण्यात येणार आहे। त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। सूर्यघर योजनेअंतर्गत 1 कोटींना सामावून घेतलं जाणार आहे। पायाभूत सुविधा। रोड कनेक्टिव्हिटीचे आम्ही समर्थन करतो। या अनुषंगाने आम्ही पाटणा ते पूर्णिया एक्सप्रेस वे, बोधगया राजगीर वैशाली दरभंगा एक्सप्रेस वे, बक्सर बागलपूर एक्सप्रेस वे बांधले जाणार आहेत। अतिरिक्त 2 लेन पूल बक्सर येथे गंगा नदीवर बनवला जाणार आहे। यासाठी 26,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। 25,000 गावे पक्क्या रस्त्यांनी जोडले जाणार आहेत। नवोपक्रम, संशोधन आणि विकास। 1 कोटी शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीची योजना आणली जाणार आहे। नवीन पिढी सुधारणा। 500 प्रमुख कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे। यासाठी 5,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन आणि 6,000 एकरकमी पैसे मिळतील। शैक्षणिक कर्जामध्ये 3% सवलत दिली जाणार आहे।